आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी टोकन्स काढायचे, जी मला आदिती काढून देणार आहे. हाय, एक काम कर, डोळे मीट आणि याच्यातली 3 टोकन्स एक एक करून काढून दे माझ्या हातात. व्हेरी गुड. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहे ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 45. दुसरा क्रमांक आहे 4. आणि तिसरा क्रमांक आहे 18. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. ही खरेदी करायची आहे पण मारायची आहे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रचना पवार. काय करता तुम्ही? मी BMS फायनल इयर सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय. मेडिकल कॉलेज. आयुर्वेद. कशात? आयुर्वेद मध्ये. अच्छा, बरं. मग पुढे आता काय क्लिनिक उघडायचं? नाही, PG करायचं आहे मला. PG करायचंय. बरं. बाकी काय TP करता तुम्ही? शॉपिंग आवडते मला. शॉपिंग आवडतं? अरे मग बरोबर राऊंडला आलात तुम्ही. हा, आणि ते त्यात पण कॉस्मेटिक्स आवडत असणार. हा, बाकीच्यांना काहीच द्यायला आवडत नसणार. नाही, देते इतरांना. देतेस इतरांना तू? हे बघितलंयस सगळं तू? हो. हा, व्यवस्थित बघितलंयस? यातल्या काय काय गोष्टी देणार आहेस तू दुसऱ्यांना? देईल ना. नाही का? बरं, बाकी तू काय करतेस? गाणी वगैरे गातेस? ऐकते, गाणे ऐकायला आवडतं. मग आता मी गाऊ आणि तू ऐकणार तर तसं तर होणार नाही. बाकी आणि डान्स वगैरे कॉलेजमध्ये काय धमाल करता तुम्ही? गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करतो. डान्स मध्ये पार्टिसिपेट करता. आणि बाकी जेव्हा तिकडे नसता, मागे असता, तेव्हा कमेंट्स वगैरे पास करता? ही बघ, लास्ट बेंचरच आहे. लास्ट बेंचर आहेस तू? अच्छा, व्हेरी गुड. मी पण लास्ट बेंचर होतो. त्यामुळे मला माहितीये तू काय काय धमाल करू शकशील ते. बरं, शॉपिंग वगैरे करतेस तू? एवढी खरेदी सगळी आहे, ह्याच्यातलं तुला काय काय द्यायचं हे कळलंय? म्हणजे मला काय काय द्यायचं हे कळलंय ना? हो ना? चालेल, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अनिता मालपाणी. अरे वा, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि शिवाय माझा एक बिझनेस आहे. मी साड्यांपासून रजाई तयार करून देते. अच्छा, मग त्या मऊ जुन्या साड्या असतात त्याच्यापासून रजाई करून देता तुम्ही? बर बर बर. आणि बाकी काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. आणि मग इथे आलात, कसं वाटतंय आता? छान वाटतंय. मी इथे भाजी घ्यायला आले होते. इकडे? पण नाही, भाजी मार्केट आहे तिथे. मी भाजी इथे गर्दी दिसली म्हणून मी इथे आले. गर्दी मला बघायला आली आहे. हसले सगळे. अहो, इकडे भाजी नाही, पण आपल्याकडे कॉस्मेटिक्स येतात, त्याची खरेदी करावी लागेल आता तुम्हाला. हो, चालेल. पण मग आता ह्याची भाजी करू नका. नाही तर तुम्हाला वाटेल भाजी खरेदी करायला आले, आता हे घेतलं मग आता याची भाजी. आज काय या क्रीमची भाजी आहे, याच्या पोळ्यात साबणाच्या पोळ्या, असं वगैरे नाही करायचं. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. काय करता इकडे तुम्ही? मला शॉपिंग करायला आवडतं. बाकी कोणाबरोबर शॉपिंग करता? मी एकटीच जाते शॉपिंगला. एकटीच जातो शॉपिंग करायला, बाकी कोणाला नाही? कटकट नको कस कोणाची, हे घेते घे, हे बरोबर नाही ते बरोबर नाही असं नको आपल्याला. मी पण इकडे असं अजिबात काय करणार नाही. बाकी तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा जरा. मला गाणी ऐकायला आवडतं. सगळ्यांनाच गाणी ऐकायला आवडतात. शॉपिंग करायला आवडतं? मी टीव्ही पण पाहते. टीव्ही पण सगळेच पाहता. ठीक आहे, ही जी राऊंड आहे त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आसावरी मुळे. तुम्ही पण मुळे. बरं, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे आणि MCOM अपियर आहे. MCOM अपियर आहे करताय आता? सेकंड इयरला. कुठला सब्जेक्ट? बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. अरे का, काय पुढे काय करायचंय? MPhil करायचंय, PhD करायची आहे, पण सध्या तरी MCOMच करायचंय. तुम्हाला हरकत आहे का? हो, मला त्रास होतो असं खूप शिक्षण ऐकलं ना की मला खरंच त्रास होतो ह्या गोष्टीचा. हे काय डॉक्टर काय, हाऊसवाईफ काय, MPhil, मला खरंच नाही सहन होत. कारण मला जमलेलं नाही तेवढं अजून. बरं, बाकी तुमच्या आवडीनिवडी विषय सांगा जरा. मला डान्सिंग आणि सिंगिंग. सिंगिंग. चला, गाणं गाऊन दाखवा. 2 ओळी तुमच्या आवडीच्या गाण्याच्या कुठले तरी. 1 2 3 स्टार्ट. गूंजी सी है सारी फिजा जैसे बजती हो शहनाइयाँ, लहराती है महकी हवा, गुनगुनाती है तन्हाइयाँ, सब गाते हैं सब ही मदहोश है, हम तुम क्यों खामोश है, जो मेरे दिल में है तुम भी तो गाओ ना. वाह, कोणासाठी होतं हे गाणं?
कोण हे समोरच आहेत ते. कोण? माझे मिस्टर. मग तसं सांगा ना, समोरच येते आम्हाला कसं करणार? आहो ना म्हटल्यावर ते यायला परमिशन देत असतील तर नाही नाही, अजिबात परमिशन नाही, कारण आता शॉपिंग करायचंय आपल्याला, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाले, आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची, म्हणजे सुपर मार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. ही जी काही प्रोडक्ट्स आहेत ती तुम्हाला खरेदी करायची आहेत 1 मिनिटाच्या आत. बजेट आजचं आहे 901 रुपये. खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी पाहिजे. ज्यांचं तसं असेल त्या विजेता ठरतील. वेळा 1 मिनिटाची, बजेट आहे 901 रुपयाचं. 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडे मारे 3, एका हातात 1. मारामारी करू नका, फाडू नका. साडे मारे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. आसावरीताईंनी खरेदी केली 639 रुपयांची. अनिताताईंनी खरेदी केली 476 रुपयाची. आणि रचनाने खरेदी केली 718 रुपयाची. ही घे तुझी खरेदी. सांग कसं वाटतंय? आवाज कुणाचा? 3 चेअर्स फॉर 3.5. एवढं सगळं वाटतंय? तुला कसं वाटतंय सांग आता. खूप छान वाटतंय की सारी शॉपिंग फ्री मध्ये झाली ना, म्हणून जास्त आनंद होतोय. तुला कोणी सांगितलं फ्री मध्ये झाली? मलाच मिळणार आहे ना हे आता. लोकांचे गैरसमजातली लोक. ठीक आहे चालेल, ही सगळी शॉपिंग तुला मिळणार आहे, पण याच्यातलं काय काय तुला द्यायचंय लक्षात आहे ना? आहे ना? ओके ओके ठीक आहे. पुढच्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो. प्रश्न मी असा विचारला होता, असा कुठला पक्षी आहे, पक्ष्यांचा राजा आहे, 3 अक्षरी नाव आहे, पण किल्ला या शब्दाचा समानार्थी शब्द त्याच्यात दडलेला आहे. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या कावेरीताई आणि सुपर मार्केटची विजेती रचना खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, त्यासाठी पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार खेळ. खेळ एकदम सोपा आहे. तुम्ही इकडे या, तुम्ही इथे या. तुमचा हात असा टेबलावर टेकवा. आता काय मी पंजा खेळू, तुम्ही दोघींनी एकमेकींची पंजा खेळायचा आहे. राऊंड एकदम सोपी आहे. 1 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त वेळा दुसऱ्यांचा हात पाडायचा आहे. ज्या जास्तीत जास्त वेळा दुसऱ्यांचा हात पडतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची, जी सुरू होते आता. साडे मारे. चला चला हो, टेबलला पाडायचं आपल्याला. हा, जास्तीत जास्त वेळा हात उचलायचा नाही. साडे मारे. निकाल आपल्या समोर आहे. कावेरीताईंनी साधारण खूप वेळा इकडे हात रचनाचा पाडला, त्यामुळे कावेरीताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? कावेरीताईने संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया. बोला कुठली चावी? लाल. लाल चावी. लाल ठरलंच होतं आधीच. ठरलंच. एकदा एक पक्का निर्णय केला का तो शेवटपर्यंत. काय सांगताय? हो. ठीक आहे घ्या. सौ शेरी एक संगमनेरी. हो ते बरोबर आहे. 100 शेरी एक लाल चावी. त्यामुळे रचनाला मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. रचना ठरली उपविजेती, जिला मिळालेली आहे साबणाची वडी. बोला कसं वाटतंय? छान वाटतंय. साबणाने आता हॉस्टेलचे सगळे कपडे धुवा मी. सगळ्या मुलींचे कपडे तू एकटी धुणार आहेस? नाही सगळ्यांना दिलं मी वापरायला. हिने सांगितलेलं आहे की सगळ्या हॉस्टेल मधल्या मुलींचे कपडे ही एकटी धुणार आहे. असं सांगितल्याबद्दल प्रत्येकीला देईल मी. प्रत्येकीला देणार आहेस? ठीक आहे ठीक आहे. पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. आणि विजेता ठरल्या कावेरीताई, ज्यांना मिळालेला आहे फूड प्रोसेसर.
सांगा कसं वाटतंय? खूप खूप आनंद झालेला आहे. हा. दोन्ही राऊंड जिंकल्यामुळे खूपच आनंद झालेला आहे. हो ना. आता काय करणार त्याच्यात? ज्यूस करणार, फूड प्रोसिजर मध्ये ज्युसरच्या भांड्यात ज्यूस करणार हा. आणि कुकर मध्ये पुलाव करणार. पुलाव बरोबर स्वीट डिश म्हणून ज्यूस देणार. आणि कधी करणार? तुम्ही पुढच्या वेळेला परत कधी येणार? अच्छा. त्यावेळेला. पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची वेळ झाली. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला पक्षी आहे, पक्ष्यांचा राजा आहे, 3 अक्षरी नाव आणि ज्याच्यात किल्ला या शब्दाचा समानार्थी शब्द लपलेला आहे? उत्तर तुम्ही या इकडे. तुमचं नाव सांगा. ज्योती योगेश मुळे. आणि उत्तर? गरुड. उत्तर सांगितलं गरुड, जे बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशी धमाल मजा मस्ती आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडे माडे.